नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. खूपच आनंदाची बातमी तुमच्या सगळ्यांसाठी एसएससी बोर्डातर्फे आलेली आहे, 10वी महाराष्ट्र बोर्डातर्फे आलेली आहे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू बाळांनो, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर सुरेखा पाटील होती, जिला 1500 रुपीजचं अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, म्हणून फक्त चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचे, पैसे नाही द्यायचे बाळांनो. ठीक आहे, नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि बाळांनो, व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला 10वी बोर्डाचा, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करून घ्या बाळांनो. ठीक आहे, आता बघूया एसएससी बोर्डातर्फे म्हणजे 10वी बोर्डातर्फे काय अपडेट आलेली तुमच्यासाठी. ठीक आहे, इथं मी अपडेट पण पेस्ट करतोय, जी सकाळ न्यूजपेपर मध्ये पेस्ट झालेली आहे. ठीक आहे, पहिले मी वाचून दाखवतो, त्यानंतर सगळे चॅप्टर्स वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक, बघा बाळांनो, आर्टिकल मध्ये काय म्हटलंय, ब्रेकिंग न्यूज, एसएससी बोर्ड 2026. महाराष्ट्र सरकारने एसएससी बोर्ड परीक्षा 2026 साठी मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अभ्यासक्रमात वगळता येणारे म्हणजे स्किपेबल चॅप्टर्स व न वगळता येणारे म्हणजे नॉन स्किपेबल चॅप्टर्स धडे जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन करता येणार आहे. बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना अधिकृत अभ्यासक्रमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. बेसिकली मी आता तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतोय. आता बोर्डाने काय केलंय बाळांनो, स्किपेबल आणि नॉन स्किपेबल चॅप्टर्स डिक्लेअर केलेले आहेत, जेणेकरून तुमचं अभ्यासाचं जे नियोजन आहे ते योग्य पद्धतीने तुम्ही करू शकतात. बेसिकली या सगळ्या गोष्टी, हे सगळे प्रयत्न बोर्ड का करतात बाळांनो, जेणेकरून जी पासिंग क्रायटेरिया आहे किंवा पासिंग पर्सेंटेज आहे ते विद्यार्थ्यांनी पार करावे आणि सगळे विद्यार्थी पास व्हावे. पण जर तुम्ही थोडेसे चांगले विद्यार्थी आहेत अभ्यासात, ठीक आहे, तुम्ही याचा फायदा घेऊन 90 ते 95 टक्केवारी काढू शकतात बाळांनो. आता बोर्डाने जे स्किपेबल आणि नॉन स्किपेबल चॅप्टर अनाऊन्स केलेले ते मी सगळ्यांसोबत शेअर करतोय. ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तुमचे बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. नक्कीच एनरोल करा, ते तुमच्यासाठी जीवनदान ठरेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. कारण बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात बोर्डात, असं आहे का बोर्ड मला क्वेश्चन सांगून देतं, अशी काही गोष्ट नसते बाळांनो. ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. त्याचमुळे लास्ट वर्षाचे पण तुम्ही जर फीडबॅक बघू शकतात, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केली बाळांनो. तुम्ही पण करणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. बघूया आता आपण जे स्किपेबल आणि नॉन स्किपेबल चॅप्टर जे बोर्डाने सांगितले, मी तुम्हाला ते शेअर करतो. सगळ्यात पहिले आपण आता अल्जेब्राचे बघू बाळांनो, त्यानंतर जॉमेट्री, त्यानंतर सायन्स 1, सायन्स 2, हिस्ट्री, जॉग्राफी, सगळ्या विषयांचे सांगतो. ठीक आहे, जर अल्जेब्रा बद्दल बोलायचं झालं, मॅथ्स 1 बद्दल बोलायचं झालं बाळांनो, पहिले मी नॉन स्किपेबल सांगतो, म्हणजे ते चॅप्टर तुम्ही स्किप करू शकत नाही. जर स्किप केले तर तुमचा स्कोर खूप जास्त डाऊन होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे तुमचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्यानंतर तुमचं स्टॅटिस्टिक. हे 3 चॅप्टर असे आहेत बाळांनो, जे तुम्ही स्किप अजिबात करू शकत नाही. जे स्किप करू शकतात त्याच्यामध्ये 2 चॅप्टर्स आहेत बाळांनो. पहिलं म्हणजे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग आणि सेकंड म्हणजे तुमचं प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, आता हे झालं अल्जेब्रा. आता बघूया आपण जॉमेट्री म्हणजे मॅथ्स 2. मॅथ्स 2 म्हणजे जे स्किप नाही करू शकत, अजिबात स्किप नाही करू शकत. त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं सिमिलॅरिटी, सेकंड चॅप्टर आहे तुमचं सर्कल आणि तिसरं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं मेन्सुरेशन. आणि जे स्किप करू शकतात त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. हे एकच चॅप्टर आहे जे तुम्ही स्किप करू शकतात, बाकीचे तुम्ही स्किप नाही करू शकत बाळांनो. आता बघा, आता तुम्ही म्हणणार दादा टोटल 7 चॅप्टर असतात, त्याच्यापैकी तुम्ही काही स्किपेबल सांगितले, काही नॉन स्किपेबल सांगितले, बाकीचे उरलेले चॅप्टर काय? बाकीचे उरलेले तुम्हाला करत राहायचे बाळांनो. ठीक आहे, आता हे मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 चे सुद्धा बाळांनो जे पण क्वेश्चन येणार आहेत ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बोलूया आता आपण सायन्स 1 वरती. सायन्स 1 मध्ये जे स्किप अजिबात करू शकत नाही, त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे बाळांनो इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, जे तुम्ही स्किप करू शकत नाही. त्यानंतर तुमचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, जे तुम्ही स्किप करू शकत नाही बाळांनो. आणि त्यानंतर तुमचं कार्बन कंपाऊंड, जे तुम्ही अजिबात स्किप करू शकत नाही. आता जे स्किप करू शकतात त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं ग्रॅव्हिटेशन, दुसरं आहे तुमचं हीट आणि तिसरं आहे बाळांनो तुमचं स्पेस मिशन. यांना तुम्ही स्किप करू शकतात. त्याच जागेवर सायन्स 2 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, सायन्स 2 मध्ये जे स्किप करू शकत नाही त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे तुमचं लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ठीक आहे, त्यानंतर तुमचं अॅनिमल क्लासिफिकेशन, त्यानंतर तुमचं सोशल हेल्थ
आणि लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हे तुम्ही स्किप नाही करू शकत बाळांनो. आता आपण स्किपेबल चॅप्टर बघू बाळांनो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं हेरिडिटी अँड इव्होल्युशन, जे तुम्ही स्किप करू शकतात. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट हे चॅप्टर तुम्ही स्किप करू शकतात बाळांनो. ठीक आहे. आता हे सायन्स 1 आणि सायन्स 2 चे जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत बाळांनो, जे पण चॅप्टर मी तुम्हाला सांगितले त्यांचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन, जे पण येणारे क्वेश्चन आहेत ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. नक्कीच एनरोल करा, मी गॅरंटी देतो तेच प्रश्न बोर्डात येतील. त्यानंतर जर हिस्ट्री बद्दल बोलायचं झालं बाळांनो, हिस्ट्रीमध्ये तुम्ही अप्लाइड हिस्ट्री स्किप नाही करू शकत. हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट्स तुम्ही स्किप नाही करू शकत. त्यानंतर हेरिटेज मॅनेजमेंट तुम्ही स्किप करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे पॉलिटिकल सायन्स हे चॅप्टर तुम्ही स्किप करू शकत नाही. आणि द इलेक्ट्रोल प्रोसेस हे चॅप्टर तुम्ही स्किप करू शकत नाही बाळांनो. जे स्किप करू शकतात त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे तुमचं एंटरटेनमेंट अँड हिस्ट्री, त्यानंतर स्पॉट अँड हिस्ट्री, त्यानंतर तुमचं टुरिझम अँड हिस्ट्री, आणि त्यानंतर तुमचं चॅलेंजेस फेस बाय इंडियन डेमोक्रेसी हे चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर जर जॉग्राफी बद्दल बोलायचं झालं बाळांनो, जॉग्राफीमध्ये नॉन स्किपेबल चॅप्टर जे तुम्ही अजिबात स्किप नाही करू शकत, न वगळता येणारे चॅप्टर, त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे बाळांनो नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ, दुसरं चॅप्टर आहे तुमचं पॉप्युलेशन, तिसरं चॅप्टर आहे तुमचं ह्युमन सेटलमेंट, आणि चौथं चॅप्टर आहे तुमचं टुरिझम, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. ठीक आहे. आता जे स्किप करू शकतात त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं क्लायमेट, आणि दुसरं चॅप्टर आहे तुमचं इकॉनॉमी अँड ऑक्युपेशन. झाले बाळांनो तुमचे स्किपेबल आणि नॉन स्किपेबल चॅप्टर सगळ्या विषयांचे, सायन्स 1, सायन्स 2, हिस्ट्री, जॉग्राफी, मॅथ्स 1, मॅथ्स 2. ठीक आहे. आता या सगळ्या चॅप्टरचे जे पण क्वेश्चन येणार आहेत बाळांनो ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. फक्त उशिरा नका करू, लवकर एनरोल करा, कारण आपण रजिस्ट्रेशन क्लोज करतोय लवकरात लवकर. ठीक आहे. डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल बाळांनो. सगळ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण तिथे टाकलेले आहेत, जे बोर्डात तुमचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत येण्याचे. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे, कोणत्या सब्जेक्टवरती हवा आहे, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.